विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडी आणि महायुतीमधील प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे। जागा वाटपासाठी बैठकांचा जोर सुद्धा चांगलाच वाढलेला आहे। प्रत्येक जण काही जागांवरती दावे आणि तयारी करताना बघायला मिळतात। पण ज्या प्रकारे दावे केले जात आहेत ते बघता विधानसभा निवडणूक काँग्रेस विरुद्ध भाजप, शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आणि अजित पवार गट विरुद्ध शरद पवार यांचा गट अशी 1 to 1 होण्याची शक्यता आहे। बघूयात। आधी शिवसेना फुटली, नंतर राष्ट्रवादी फुटली। एकनाथ शिंदे सुद्धा भाजपला जाऊन मिळाले आणि अजित पवारही भाजपच्याच गोटात शिरले। मात्र महायुती आणि महाविकास आघाडी असा उघड संघर्ष असूनही लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढाई रंगली। तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पारंपरिक राजकीय शत्रू आणि राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेसमध्ये लढाई रंगल्याचं दिसलं। कशी बघूयात। बारामती आणि शिरूरला राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झाला। लोकसभेच्या 13 जागांवरती शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली आणि जर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकलेल्या जागांवरच दावे झाले आणि तसंच जागा वाटप झालं तर 100हून अधिक जागांवरती राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा 1 to 1 लढाईचा फॉर्म्युला विधानसभेला सुद्धा दिसण्याची शक्यता आहे। कारण शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा 2019 साली जिंकलेल्या जागांवरती दावा आहे। दोन्ही शिवसेना मुंबई, कोकण आणि मराठवाड्यामधल्या जागांवरती दावा सांगणार आहेत। शरद पवार गट, अजितदादा गट पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधल्या जागांवरती दावा सांगतील। त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई दिसण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भाजप आणि काँग्रेसची ताकद विदर्भामध्ये अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस अशा लढाईची चिन्ह आहेत। लोकसभेच्या निवडणुकीत ज्या चुका घडल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नयेत यासाठी महायुतीकडून रणनीती आखली जाईल। तर लोकसभेपेक्षा मोठा विजय हा विधानसभेत मिळावा यासाठी महाविकास आघाडीकडून व्यूहरचना आखली जाईल। त्यात अशा या 1 to 1 लढती लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील रंगतदार ठरू शकतील। गणेश ठाकूरसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।